सुस्वागत. महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपणा सर्व भक्तगणांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. मंडळाच्या 80व्या वर्षी गणरायांना वंदन करून यंदाच्या देखाव्यात सादर करीत आहोत गोष्ट अशा एका ऋतूची जिथे जुन्या मुळांना नव्या फांद्यांची साथ लागते व समजुतीची, आदराची आणि संवादाची गंधाळलेली वेळ जिथे एकत्र फुलते. सादर करीत आहोत गोष्ट 2 पिढ्यांमधील अव्यक्त नात्याची व सुंदर अशा सोनेरी सांजेची. बाबा बाबा बघा ना, किती सुंदर संध्याकाळ आहे. हो बेटा, दिवस मावळतोय आणि आकाश कसं गडद रंगांनी भरलंय. तुम्ही काय बघताय बाबा? अगं, जुन्या आठवणींना उजाळा देतोय. वाव बाबा, या सायकलवर तुम्ही किती रुबाबदार दिसताय. बाळा, मी सायकल स्वार होतो. मुंबई ते दिल्ली प्रवास पण केला होता. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. किती दिवस झाले बाबा, तुम्ही मला गोष्टच नाही सांगितली. गोष्ट? कोणती गोष्ट ऐकायची आहे बाळा? तुमच्या आठवणीतली कोणतीही गोष्ट चालेल. ठीक आहे बाळा, आज मी तुला 4 आश्रमांची गोष्ट सांगतो. आपल्या भारतीय संस्कृतीत जीवनाच्या 4 टप्प्यांचं वर्णन केलेलं आहे. पहिला टप्पा ब्रह्मचर्य आश्रम. या टप्प्यात सर्वसाधारणपणे आयुष्यातली पहिली 25 वर्ष येतात. पहिला टप्पा हा चांगलं आरोग्य, आवडीच्या क्षेत्रातलं चांगलं शिक्षण आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्व प्राप्त करून देऊन जीवनात. दुसरा टप्पा गृह हे आणि कार्यक्षम असतात. जीवनातील दुसऱ्या टप्प्यात आधीच्या टप्प्यात प्राप्त केलेल्या संस्कारांना बळकटी मिळून एक जबाबदार व्यक्ती म्हणून पती या नात्याने पत्नीप्रती, मुलगा या नात्याने आई वडिलांप्रती आणि प्रेमळ पिता म्हणून मुलांप्रती अशी बरीचशी कठीण कर्तव्य पार पडत असतो. दक्ष स्मृती ह्या पुराण ग्रंथात असं म्हटलंय की मनुष्याच्या या टप्प्यामध्ये आई वडिलांची काळजी घेणं हे त्याचं परम कर्तव्य ठरतं. तिसरा टप्पा वानप्रस्थाश्रम. मनुष्य जीवनाच्या सक्रिय टप्प्यातून निवृत्त होतो. तसंच ह्यामध्ये मनुष्य मुलांसोबत राहत जरी असला तरी एका अर्थाने तो अलिप्त असंच आयुष्य जगत असतो. आणि आता चौथा टप्पा संन्यास आश्रम. चौथ्या आणि शेवटच्या या टप्प्यात मनुष्य आपलं आयुष्य शांतपणे घालवता यावं म्हणून एकांतवासा अर्थात पूर्णपणे अलिप्त जीवन जगत असतो. तर असे हे जीवनातील 4 टप्पे. हे 4ही टप्पे मिळून मनुष्याचं आयुष्य असतं. जीवनाचे हे 4 टप्पे एकमेकांशी कसे निगडित आहेत ह्यावर मनुष्याच्या आयुष्यातील सुख, समाधान आणि आनंद अवलंबून असतो. प्राचीन तत्ववेत्यांनी जीवनातील पावित्र्य, शुद्धता आणि मानवी संबंध या गोष्टींवर जोर दिलाय. म्हणूनच मनुष्य जेव्हा तरुण असतो तेव्हा त्याने आपल्या आई वडिलांना आणि गुरूंना देवाचा दर्जा देऊन त्यांची पूजा करावी. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. म्हणूनच तर आपल्या पुराणातील काही कथांचा संदर्भ या आश्रमांशी नक्कीच जोडता येईल. त्यातील एक पौराणिक कथा म्हणजे आई वडिलांच्या सेवेत तल्लीन झालेल्या भक्त पुंडलिकाची. भगवान श्रीकृष्ण हे पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांची धीराने वाट पाहत होते आणि पुंडलिकाची असीम मातृपितृ भक्ती पाहून भगवंत त्याला वर माग म्हणाले. आपण काहीतरी अलौकिक मागावं असं ठरवून त्याने भगवंताकडे, आता जसे उभे आहात
तसेच भक्तांसाठी तुम्ही इथेच सतत उभे राहा असा वर मागितला. आणि तेव्हापासून विटेवर हे परब्रह्म कमरेवर हात ठेवून 28 युगे म्हणा की 700 वर्ष म्हणा भक्तांचे लाड पुरवित आहे. आपल्या आईवडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा मानण्यात धन्य झालेल्या पुंडलिकांमुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या कोणतेही मंगल कार्य असो प्रथम पूजेचा मान दिलेल्या अशा ह्या आपल्या विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता गणरायाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असा मान त्यांच्या आई वडिलांप्रती असलेल्या असीम श्रद्धेमुळेच मिळाला. आपल्या आई वडिलांनाच विश्व मानून त्यांच्या भोवती परिक्रमा करून गणपती बाप्पांनी प्रथम पूजेचा अधिपती असा मान मिळवला. श्रवणबाळाची कथा तर आपल्या सगळ्यांना परिचित आहेच, परंतु आजच्या या डिजिटल युगात असा कोणी पुंडलिक आणि श्रवण होईल का ग? आपल्या आई वडिलांच्या अपेक्षांना तो आपल्या गावडीत सामावू शकेल का ग? आपल्या गावडीतून येणं शक्य नाही, पण त्यांच्या विचारांमध्ये तरी आम्हाला स्थान मिळेल का? संवादाची दरी पार करायला कोणतं नेटवर्क मदत करेल? एकाच टेबलावर बसले असतानाही एकमेकांमधील वाढलेलं अंतर कधी भरून निघेल? श्रवणबाळ कदाचित परत नाही होऊ शकत, पण कधीतरी संवादाची ही पोकळी मेसेजेस आणि इमोजींच्या बाहेर पडून भरून निघेल का? सुरकुतल्या डोळ्यांमधील ही स्वप्न आणि थकलेल्या कापणाऱ्या हातांनी केलेला त्याग कधी त्यांना कळेल का ग? आयुष्याच्या वाटेवर ही वळणं जरी चुनाट वाटत असली ना, तरी अनुभवांच्या गुगल मॅपने योग्य मार्ग दाखवण्याची क्षमता नक्कीच आहे त्यात. मी जपतोय ह्या आठवणींचा प्रकाश आणि तुम्ही शोधताय नवीन आकाश. धडपडत तुलाही नक्कीच सापडतील यशाच्या वाटा. आम्हीही करू मदत वाटून आमच्या अनुभवांचा साठा. जे हात धरून तुम्ही चालायला शिकता त्याच हातांनी आई वडिलांना वृद्धाश्रमात कसं पाठवता? कधी कधी वाटतं हरवलाय संवाद. मी चालतोय काळाच्या मागे आणि तू पुढे, पण मी एक पाऊल पुढे आणि तू एक पाऊल मागे असं केलं तर कदाचित जुळतील संवादाचे धागे, गैरसमजांचं गाठोडं टाकून मागे. शिशिर ऋतूसारख्या वाटणाऱ्या ह्या आयुष्याच्या वळणावर अपेक्षांची पानगळ आणि नात्यांमधील दुराव्यामुळे हे वैराणपण नकोसं वाटतंय. अजूनही अपेक्षा आहे ह्या मनात, श्रवण बाळासारखी किंवा पुंडलिकासारखी उचलून घेण्याची नाही, तर आपल्या सोबत चालवून घेण्याची, सामावून घेण्याची. बाबा, पण याच शिशिर ऋतूंमधले रंग फार मोहक असतात ना? आणि नवीन पालवी फुटण्याचाही हाच ऋतू असतो, नाही का? बाबा, ह्याच ऋतूकडे पर्णगळती म्हणून नाही तर सुंदर मोहक रंगांची उधळण असलेली संध्याकाळ असं बघू शकतो का? बाबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे कदाचित. आता पुंडलिकासारखे किंवा श्रवण बाळासारखे कोणी आपल्या आई वडिलांना कावडीत घेणारे नसतील, परंतु आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांना आपल्या प्रयत्नांनी पूर्ण करणारे नक्कीच आहेत. आपल्याकडे असेही काही माणसातले देव आहेत ज्यांनी आपल्या आई वडिलांचा वारसा पुढे समाज कल्याणासाठी चालू ठेवला.
छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या आई जिजामाता यांना आपले प्रेरणास्थान मानून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले व त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील हिंदवी स्वराज्याची पताका आपल्या कर्तृत्वाने फडकावली आणि ह्या दोन सुपुत्रांमुळे साऱ्या राष्ट्राला श्रेष्ठ राजांचं वरदान मिळालं. जमशेदजी टाटा, JRD टाटा, रतन टाटा ते आत्ताच्या शंतनू नायडू ह्यांनीही आपल्या मूल्यांचा उपयोग समाज कल्याणासाठी केला. तसेच बाबा आमटे आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आपल्या कार्यातून कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. अशा माणसाच्या देवांना कोटी कोटी प्रणाम. तुमचं हे ज्ञान खूप सामर्थ्यवान आहे बाबा. तुम्ही खऱ्या अर्थाने इतक्या घडामोडी पाहिल्या आहेत की ज्याबद्दल आम्ही फक्त पुस्तकातच वाचलंय आणि ह्यालाच कदाचित समृद्ध ज्येष्ठत्व असं म्हणतात. बाबा, तुम्ही रतन टाटांबद्दल तर ऐकलंच असेल ना, ज्यांनी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत युवा तरुणांना प्रेरित करून समाज कल्याणासाठी आणि देशासाठी उपयुक्त असं साम्राज्य उभं केलं. रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा आपल्या उतार वयातच चित्रकला आणि त्यांच्या काही प्रसिद्ध अशा कविताही लिहिल्या. आणि बाबा, तुम्ही ऐकलं का चंदीगडच्या मनकोराजींबद्दल, ज्यांनी वयाच्या 93व्या वर्षी मॅरेथॉन रेस पूर्ण करण्यासाठी पुरस्कार मिळवला. महाभारतात सांगितलेल्या श्लोकाप्रमाणे नसा सभा यत्र नसंती वृद्धा वृद्धा न ते ये नवदान्ति धर्मम. बाबा, तुम्ही ओझं नाही तर ज्ञानाचं भांडार आहात. तुमच्या अनुभवाची, ज्ञानाची आम्हाला खूप गरज आहे. तुम्ही आम्हाला हे सांगायची गरज आहे की आयुष्य कसं जगतात. गुगल शिवाय आयुष्यातील समस्या कशा सोडायच्या. मेसेजेस, इमोजीसच्या या युगात पूर्वीच्या काळातल्या पत्रांसारखा भावनेचा ओलावा नसला तरी नात्यांमधली दरी संवादरूपी फुलाने कशी जोडायची हे तुम्हीच तर शिकवू शकता. म्हणूनच तुम्ही पर्णगळती नाही तर मजबूत मूळ आणि बांधा असलेले वटवृक्ष आहात, जिथे आपल्या संस्काररूपी फांद्यांनी आणि सावलीने आम्हाला तुम्ही मोठा आधार दिलाय. या वृक्षाची मुळं जशी घट्ट जमिनीत रोवली आहेत ना, तशीच तुमच्या संस्काराची मुळं आमच्या विचारात घट्ट रोवू देत. तुमच्यासारख्या संस्काररूपी वटवृक्षाची आम्हाला गरज आहे बाबा. बरोबर आहे बाळा, बरोबर. आता बस एकच अपेक्षा आहे, माझं वय वाटू नये तुम्हाला बंधन आणि तुमचं तरुणपण वाटू नये मला परकेपण. संवाद रूपी बोटीत केल्यास एकत्र प्रवास, सुंदरच होईल आपला हा सहवास. मीही समजून घेईन तुमची स्वप्न आणि धडपड, मलाही घ्या सामावून न वाटता माझी अडचण. मीही शिकवू शकतो तुम्हाला महत्व संयमाचं, तुम्हीही शिकवा मला महत्व बदलत्या युगाचं. इमोजीस आणि चॅट्सच्या युगात जरी नाही कळली भाषा एकमेकांची, तरीही भावनांचा ओलावा टिकवून ठेवू मुराशी. बरोबर बाबा. आता कशी वाटतीये संध्याकाळ? सुंदर. सूर्यास्त इतका सुंदर कधीच वाटला नव्हता. मोहक लाल, गुलाबी आणि सोनेरी रंगांनी उजळलेल्या सोनेरी सांजेसारखा. प्रत्येक पिढीला एकमेकांच्या अनुभवांना आणि दृष्टिकोनाला समजून घेण्याची आवश्यकता आहे. वृद्धांचा अनुभव आणि तरुणांची ऊर्जा एकत्र आली तर समाज अधिक सशक्त होईल. भक्त पुंडलिकाची आपल्या आईवडिलांप्रती सेवा व श्रवण बाळाची कथा त्याग आणि कर्तव्याची शिकवण देते. तरुणांनी आपल्या स्वातंत्र्याचा वापर करताना वृद्धांचे अनुभव, त्यांचे सल्ले यांचा आदर राखला पाहिजे. वृद्ध पिढीनेही नव्या विचारांना स्वीकारून तरुणांना मार्गदर्शन करताना बंधन न घालता सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. दोन्ही पिढ्यांनी खुला संवाद,
एकमेकांचं ऐकून घेणं आणि एकमेकांप्रती आदर ही त्रिस आणली तर आणि तरच दोन पिढ्यांमधील दरी दूर होऊन सहकार्य